नमस्कार, माझं नाव अविचल ललेंद्र आंबुलकर. मी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहे. जेव्हा आपल्याकडे ऑडिओग्राम येतो तेव्हा तो ऑडिओग्राम आपल्याला वाचता आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात. त्या 3 प्रकारांपैकी पहिला प्रकार आहे सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस. ह्याच्यामध्ये कानाची नस आणि कॉक्लिया नावाचं जे अवयव असतं त्याच्यामध्ये असलेले केसपेशी ह्यांच्यामध्ये दोष असू शकतो. आणि दुसरा प्रकार आहे कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस. ह्याच्यामध्ये बाह्य कर्ण व मध्य कर्ण ह्याच्याशी संबंधित किंवा ह्यांमध्ये काही बिघाड झालेला असेल तर त्याच्यामुळे कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस आपल्याला दिसू शकतो. व मिक्स्ड हिअरिंग लॉस हा तिसरा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये बाह्य कर्ण, मध्य कर्ण व आंतरकर्ण ह्या तिन्ही कानांमध्ये दोष असू शकतो. तेव्हा त्याला आपण मिक्स्ड हिअरिंग लॉस असं म्हणतो. आणि याच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे दोष आहेत त्याच्यानुसार त्याच्यावर करण्यात येणारे उपाय उपचार हे वेगवेगळे आहेत. जेव्हा आपण कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस असं म्हणतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने कानामध्ये मळ साठलेला असेल, कानाच्या पडद्याला भोक पडलेलं असेल किंवा कानातून पू, पाणी किंवा रक्तस्त्राव येत असेल तर त्याच्यामुळे कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस हा आपल्याला दिसू शकतो. आणि त्याच्यासाठी औषधोपचार घेणे किंवा कान घशाच्या डॉक्टरांना भेटून त्याच्यावर ते सुचवतील तसे उपायोपचार करणे किंवा गरज असल्यास ऑपरेशन करणे हा ट्रीटमेंटचा भाग असू शकतो. त्याच्यानंतर मिक्स्ड हिअरिंग लॉस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बाह्य कर्ण, मध्य कर्ण व आंतरकर्ण या तिन्ही कानांचा त्याच्यात समावेश होऊ शकतो व त्या पद्धतीचा दोष आपल्याला दिसत असेल आणि त्याच्यामध्ये कुठल्या नेमक्या कानामध्ये दोष आहे त्याच्यानुसार त्याच्यावर कुठल्या प्रकारचे उपाय उपचार करण्याची गरज आहे हे सुद्धा कान घशाचे डॉक्टर आपल्याला सांगू शकतात. आणि तिसरा जो प्रकार आहे सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस, ज्याच्यामध्ये हेअर सेल्स आणि कानाची जी नस आहे जी मेंदूकडे जाते यांच्यामध्ये दोष असल्यानंतर त्यांच्यासाठी कानाचं मशीन लावणे हाच एकमेव पर्याय आपल्याला इथे दिसतो.